सप्रेम नमस्कार. रसिक प्रेक्षक हो, आपण दिलेल्या उत्तम प्रतिसादानंतर आणि यूट्यूबवरच्या लाखो रसिकांच्या प्रेमानंतर त्याच आत्मविश्वासाच्या बळावर आम्ही येतो आहोत टेलिव्हिजनच्या माध्यमातून आपल्या प्रत्येकाच्या घरापर्यंत. चॅनल क्रमांक 823 वर दररोज सकाळी आणि सायंकाळी 9 वाजेला सप्रेम मराठी न्यूजच्या माध्यमातून. तरी बघत रहा सप्रेम मराठी न्यूज ट्रेंडिंग वाला चॅनल. माझ्या मराठी मातीचा लावा ललाटास टिळा, असं कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी म्हटलेलं आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला अस्मिता दिली आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला आत्मविश्वास दिला आहे. याच मराठी भाषेनं आपल्याला मत व्यक्त करण्याचं सामर्थ्य दिलं आहे. आणि याच मराठी भाषेचा अभिमान बाळगत आम्ही घेऊन येतो आहोत आपल्यासाठी कोरं करकरीत सप्रेम मराठी न्यूज चॅनल. आता तुम्ही म्हणाल की एवढी न्यूज चॅनल्स असताना आता तुम्ही काय नवीन बोंब पाडणार आहात. तर मित्रांनो, करमणुकीची गोष्ट बघण्यासाठी आपण एखादा नवीन चॅनल बघतो, तर बातम्या पाहण्यासाठी आपण दुसरं चॅनल बघत असतो, आणखी एखादी वेगळी गोष्ट माहिती मिळवण्यासाठी आपण तिसरं चॅनल बघत असतो. एकूणच आम्ही एकाच प्लॅटफॉर्मवर घेऊन येतो आहोत या सगळ्याच गोष्टी, ताज्या बातम्या, घडामोडी आणि त्याचसोबत करमणुकीची अनेक साधनं आणि त्याचसोबत माहितीपटसुद्धा. तर रसिकांनो, यात असणार आहे दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या घडामोडींचा परामर्श, बालपणीच्या आठवणी, तारुण्यातील स्वप्न, प्रौढत्वाच्या जबाबदाऱ्या आणि वार्धक्याचा आधार. तर आम्ही घेणार आहोत मनोरंजनाच्या दुनियेतील प्रत्येक घडामोडीची दखल, चित्रपट नाटकांचं समीक्षण, कलावंतांच्या मुलाखती आणि बरंच काही. आणि हो, जर तुम्हाला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी घराच्या बाहेर पडायचं असेल तर त्याचे व्हेन्यू कार्ड सुद्धा इथे मिळणार आहे. तर याच ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे राजकारण, समाजकारण, धर्मकारण, अर्थकारण, कला, संस्कृती, साहित्य, क्रीडा या सगळ्याच विषयांचं समग्र विश्व. मित्रांनो, सप्रेम मराठी न्यूजवरच्या सगळ्या कार्यक्रमांची इत्थंभूत माहिती आपल्याला हवी असेल आणि तोच कार्यक्रम आपल्याला आवडला असेल आणि पुन्हा पाहायचा असेल तर नक्कीच आपण सप्रेम मराठी न्यूज आणि सप्रेम मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओजला लाईक करत राहा, शेअर करत राहा आणि हो, टेलिव्हिजनवर रोज भेटत राहा. सप्रेम नमस्कार. राज्य शासनाने मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीस नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे 21 ते 24 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य शासनाने 7 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णयानुसार मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत एक समिती गठीत केली होती. त्याचबरोबर पुरावे याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यालयात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी 4 नोव्हेंबर 2023 पासून मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला गेला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती यांचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा 2 डिसेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी नागरिकांकडे असलेले पुरावे व कागदपत्रे 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षात स्वीकारली जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील पुरावे व कागदपत्रे वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलद शर्मा यांनी केले. एका खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पळून गेलाय. पोलिसांना चकवा देऊन तो तुरुंगातून पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय.
काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली असता त्यावेळेस आशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलंय. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच तो पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट पुणे. चिवडा म्हटलं की नाव एकच. नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, साता समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा. तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव. वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डन साठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच बॉल हँगिंग गार्डन साठी योग्य मार्गदर्शन. घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रवास. स्त्री शिवपुराण महाकथेसाठी खानदेशवासीय नाशिक मुक्कामी आहे. सिओर येथील आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा नाशिक येथे 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. 5 दिवसीय कथेसाठी मालेगावसह खानदेशवासीय नाशिक येथे मुक्कामी आहेत. त्याच दृष्टीने भाविकांची लगबग देखील सुरू झाली आहे. कथेबरोबरच त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड आदी ठिकाणी देवदर्शन करता येणार आहे. काही भाविक कथास्थळी 5 दिवस मुक्कामी राहणार आहेत. पंडित प्रदीपजी मिश्रा यांची श्री महापुराण कथा गेल्या वर्षी मालेगाव मध्ये पार पडली होती.
7 दिवसीय कथेला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. कथेनंतर शहराच्या विविध भागांसह अनेक गावांमध्ये श्री महादेव मंदिरात भाविकांची गर्दी वाढली होती. खानदेशमधील शाळकरी मुलांसह बालवृद्ध शिवमंदिरात दररोज दर्शनासाठी जात होते. हेच या कथेचे यश आहे. धुळे येथील नुकतीच 15 ते 19 या कालावधीत शिवमहापुराण कथा झाली. लाखो भाविकांनी कथेला हजेरी लावत खानदेशात प्रदीप मिश्रांना मानणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. हजारो खानदेशवासीय नोकरी व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये स्थिरावलेत. त्यामुळे नाशिकची शिवमहापुराण कथा मालेगाव व धुळेप्रमाणे यशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कथास्थळी हजारो भाविक मुक्कामी राहत आहेत. रात्री भजन, भावगीते, गाणं यांचा आनंद साजरा करतात. जळगाव, शिरपूर, पारोळा, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, नांदगाव, कळवण, बागलाण आदी भागातील श्रद्धाळूंची संख्या लक्षणीय असणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या धुळे आणि नाशिक येथील शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर नाशिक, मालेगावसह खानदेशमधील बस स्थानके हाऊसफुल झाली आहेत. कथेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी 2 ते 3 वर्ष वाट बघावी लागते. 2025 पर्यंत देशातील विविध शहरांमध्ये कथा आरक्षित आहेत. प्रदीप मिश्रा यांची अन्य राज्यातील नियोजित कथा काही कारणांमुळे पुढे ढकलली जाते. त्यामुळे धुळे आणि नाशिक येथे प्रत्येकी 5 दिवसीय कथा मिळाली. नाशिकसह खानदेशवासी यांनी कथेचा लाभ घेऊन प्रदीप पंडित मिश्रा यांचे विचार आचरणात आणावेत, असे दादाजी भुसे म्हणाले. महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांच्या उपस्थितीत राधाराणी सत्संग सेवा समितीतर्फे आजपासून रामकुंडावर भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. नाशिक येथील पंचवटी गंगा घाटावर महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या गोडवाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन उद्यापासून म्हणजेच 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आलेले आहे. या संबंधीची माहिती देण्यासाठी यजुर्वेद मंदिर मंगल कार्यालय राम सेतू समोर पंचवटी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह यजुर्वेदीय माध्यान्दिन ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष तुषार जोशी, ॲडव्होकेट भानुदास संशे उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट भानुदास संशे यांनी या सोहळ्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पितृकल्याणार्थ आणि व्यसनमुक्ती संदेश देण्यात येईल असं देखील त्यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी 70 स्वयंसेवकांनाही सज्ज ठेवण्यात आले. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष आकाश बेळगावकर यांनी सांगितलं. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गीता रमेश शिंपी परिवार नाशिक, विशाल हरी यादव परिवार जबलपूर आदी यजमान उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर कथेसाठी जास्तीत जास्त भाविकांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन राधाराणी सत्संग सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी 8:30 वाजता रामकुंडावरून भागवत ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून ग्रंथपूजन तसेच गोदावरी पूजनही करण्यात येणार आहे. समिती प्रमुख आणि मार्गदर्शक अध्यक्ष सतीश शुक्ल, पंडित तपनशास्त्री शुक्ल, राजू शेठ भोरे, सुनील शेठ महांकाळे, आमदार राहुल ढिकले, मीनाक्षी वैद्य, कल्पना पांडे, आकाश बेळगावकर, विक्रांत भाऊ चांदवडकर, अरविंद बच्चव, राजेंद्र धामणे, विकी जगताप, महेंद्र शर्मा, ॲडव्होकेट निलेश रोकडे, चेतन येवले, अरुण बागुल, योगेश वर्मा, गणेश पिंगळे, अविनाश अमृतकर, देविदास लाड, अर्जुन नाईक यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी या पत्रकार परिषदेत संत महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष तुषार जोशी, ॲडव्होकेट श्री भानुदास संशे उपस्थित होते. आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळते आणि त्याचबरोबर आपल्याकडे नाशिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या नाशिकमध्ये त्रिवेणी संगम होत असतो आणि नाशिकचं हे त्रिवेणी संगम त्याच पद्धतीने श्रीमद् भागवत कथा तुलसी सालग्राम विवाह हरिहर मिलन व्यसन का यहाँ आयोजन है और कल सुबह 8:30 बजे
श्री गंगा घाट से कलश यात्रा प्रारंभ होगी, जो 11, साढ़े 11, 12 बजे तक चलेगी। और उसके बाद में 3 बजे से भागवत जी का, जिसका प्रक्षेपण संस्कार टीवी पर 4 बजे से चलेगा। और पूरे नासिक शहर के भावी भक्तों से प्रार्थना करेंगे, अनुरोध करेंगे कि आप सब लोग कार्तिक मास के इस पावन महीने में भगवान श्री हरि की कथा, भगवान महादेव की कथा सुनने के लिए आप पधारें पंचवटी गंगा घाट पर। और यहाँ जब आप सब लोग आएँ तो यहाँ बहुत भक्त लोग रहते हैं, यहाँ और भी बहुत सारी प्रकार की भीड़ भाड़ रहती है, तो किसी को तकलीफ़ ना हो उस प्रकार से सभी भक्त आएँ और यथार्थ जगह पे पार्किंग करें, किसी को तकलीफ़ ना हो ऐसी जगह गाड़ी लगाएं और आकर के आनंदपूर्वक कथा का श्रवण नित्य करें। और लगातार ये कथा 7 दिन चलेगी। 29 तारीख तक कथा का समापन है, 28 तारीख तक कथा जो है चलती रहेगी और कथा का टाइम 3 से 6 है। तो मैं अनुरोध करूंगा कि आप सब लोग जो है कथा श्रवण करने के लिए पधारें। या संस्थेने दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर अतिशय सुवर्ण योग आपल्या नाशिककरांना उपलब्ध करून दिलेला आहे। आपल्याला आपण ज्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, मासिकांच्या माध्यमातून आणि निरनिराळ्या मार्गाने धर्माच्या विषयी येतो त्यावेळेला जेव्हा मार्गदर्शन असतं तर त्याच्यामध्ये धर्मसम्राट राष्ट्रीय संत श्री 1008 महंत महामंडळेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज वृंदावन यांना ऐकत असतो। आज या शुक्लदेवीय माध्यमिक ब्राह्मण संस्थेचं परम भाग्य आहे की महाराज तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे। आपल्याला आज या 22 तारीख ते 28 तारीख होणाऱ्या कार्यक्रमाचं आपल्याला माहिती महाराजांकडून आणि समितीकडून घ्यायची आहे। परंतु ह्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण भारत मातेचं पूजन आणि दीपप्रज्वलन महाराजांच्या हस्ते करून पुढे पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। सर्व पत्रकार बंधूंचं, चॅनल पत्रकारांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। समितीचा आहे, या समितीमध्ये श्री सतीजी शुक्ल जे गंगा गोदावरी पंचकोटीचे आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत, कल्पनाताई पांडे उद्योजक आहेत, विक्रांत भाऊ चांदवडकर हे उद्योजक आहेत, गीताताई शिंपी ह्या उद्योजक आहेत, तपन शास्त्री शुक्ल हे यज्ञाचार्य आहेत, ॲडव्होकेट निलेशजी रोकडे हे मालेगावचे उद्योजक आहेत, आकाजी बेलगावकर हे उद्योजक त्याच्यामध्ये आहेत। वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण। आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही। बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा। नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा सोनल डाएट क्लिनिक 7492 80725। संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन, 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा। त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता। सोनल डाएट क्लिनिक, संपर्क 72492 80725। तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना। आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रोडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा। महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे, संपर्क 8446793827। 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय। मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय
तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञास ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमल कसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रन ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876. चक्क पोलिसच साखळी चोर निघालाय. नाशिक शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यानं अल्पवयीन मुलाच्या साथीनं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी तपास करीत दोघा संशयितांना अटक केली आहे. योगेश शंकर लोंढे असे पकडलेल्या संशयिताचे नाव असून त्यास सोमवार दिनांक 20 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. 12 नोव्हेंबरला त्र्यंबक रोडवरील जिल्हाधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानामागील रस्त्यावरून एक महिला पायी जात होती. त्याचवेळी संशयित योगेश हा त्याच्या 17 वर्षीय मित्रासोबत दुचाकीवरून आला. त्यानं महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत ओरबाडून दुचाकीवरून पळ काढलाय. महिलेनं आरडाओरड केलं, मात्र दोघे पसार झाले. दरम्यान पसार झालेल्या योगेश व अल्पवयीन मुलात वाद झाले. वाद वाढल्यानं अल्पवयीन संशयितानं पोलिसांना घटनेची माहिती दिली. यानंतरनं सरकारवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्या पथकानं घटनास्थळी पोहोचले. त्यांनी या मुलाकडून माहिती घेतली तर गुन्हे शाखेच्या युनिट 2चे वरिष्ठ निरीक्षक रणजित नलावडे यांनी संशयितांची माहिती समजल्यानंतर योगेशला ताब्यात घेतले. चौकशीत योगेश हा पोलीस शिपाई असल्याचे समोर आले. दरम्यान दोघांविरुद्ध सरकारवाडा पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. योगेश लोंढे हा पोलीस मुख्यालयात नियुक्तीस होता. नोव्हेंबर 2018 मध्ये मुंबई नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना योगेशला 5,000 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं पकडलं होतं. त्यानंतर योगेशला निलंबित करण्यात आलं. निलंबन कालावधी संपल्यानंतर तो पुन्हा सेवेत रुजू झाला होता. मात्र विनापरवानगी सतत गैरहजर राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले. सप्रे मराठी ब्युरो रिपोर्ट, नाशिक. राज्यपाल रमेश बैस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. राज्यपाल रमेश बैस हे तालुक्यातील कुशेगाव आणि मोडाळे गावाच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते शासकीय योजनांचा आढावा घेणार असून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यासाठी यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. जिल्ह्यात विकसित भारत यात्रेचा 15 नोव्हेंबरला शुभारंभ झालाय. या अनुषंगाने राज्यपाल बैस हे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. राज्यपालांची सकाळी 11ला कुशेगाव येथे आगमन झाले. या ठिकाणी ते नॅनो युरियाचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहे. विद्यार्थ्यांना सायकल वाटप केली असून तेथून सकाळी 11:40 रमेश बैस यांनी मोडाळे गावात आगमन केले. त्या ठिकाणी त्यांचे आदिवासी नृत्याद्वारे स्वागत केले गेले. तेथे शासकीय योजनांच्या लाभार्थींना विविध लाभांचे वाटप राज्यपाल यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रम स्थळावरील आदिवासी विकास विभागाच्या योजना, कृषी योजना, क्रीडा विषयक योजना, PM विश्वकर्मा योजना, PM मुद्रा योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान आवास योजना, उज्ज्वला योजना अशा विविध कल्याणकारी योजनांचे स्टॉल्सला रमेश बैस भेट देऊन त्यांची माहिती जाणून घेणार आहेत. राज्यपालांच्या दौऱ्यावेळी पालकमंत्री दादाजी भुसे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार हेमंत गोडसे,
आमदार हिरामण खोसकर, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक BG शेखर पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत। दौऱ्याच्या यशस्वीतेसाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी तयारी पूर्ण केली आहे। एकूणच तयारी आणि पोलिसांचा एक मोठा बंदोबस्त असणार आहे, कारण महामहिम राज्यपाल रमेश बैस आज नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील कुशेगाव आणि मोडाळे या 2 गावांना भेट देणार आहेत आणि इथे असलेले विकसित भारत संकल्प यात्रेच्या निमित्ताने हा दौरा आहे आणि इथल्या काही विकास कामांचं सुद्धा ते पाहणी करणार आहेत। अशा पद्धतीचा हा संपूर्ण दौऱ्याचं एकूणच नियोजन आहे। 11 ते 12 दरम्यान ते इथे दाखल होतील आणि त्यानंतर या गावांना भेट देतील आणि गावातील काही गावकऱ्यांशी सुद्धा ते संवाद साधणार आहेत आणि त्याच नंतर तिथे एक कार्यक्रमाचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या संपूर्ण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती पोलिसांचा सुद्धा एक मोठा बंदोबस्त या संपूर्ण दोन्ही गावांमध्ये तैनात करण्यात आलेला आहे आणि 11 ते 12 वाजता राज्यपाल या गावांमध्ये येतील आणि इथे असलेले काही विकास कामांचं पाहणी करून ते गावकऱ्यांशी संवाद साधतील। अशा पद्धतीचा हा संपूर्ण दौरा असणार आहे। चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा। 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा। कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा, त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध। दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा। त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी, आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर। त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता। अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा 810001 8180। त्यासाठी आजच संपर्क करा 9422273553। आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव, वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा। पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी। घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतेही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला। जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे। पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग। त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती, तसेच वॉल हँगिंग, गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन। घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया। मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889। हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरमंडी रोड, नाशिक। आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे। मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी, त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा। अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन, जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स, तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता। त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी। आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक। संपर्क 9225144364 किंवा 7498993093। स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणारा तिचा प्रभाव।
वर्ल्ड कप फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. या पराभवावर बोलताना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधलाय. भारतीय संघ हरला हे दुःख सर्वांना झालंय. या देशामध्ये खेळाडू वृत्ती आहे. खेळामध्ये हारजीत होत असते. हा सामना म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भाजपा विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना होता. जिंकला तर भारतीय जनता पक्ष आणि हारला तर, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. भारतीय संघ हा उत्तम खेळला. हारले असले तरी त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. दुःखात आपण देखील सामील झाले पाहिजे, असे संजय राऊत म्हणाले. क्रिकेटचे अंतिम सामने दिल्लीत होतात किंवा मुंबई वानखेडे मैदानात. मात्र या वेळेला क्रिकेटमध्ये एक राज्याची राजकीय लॉबी घुसली. मला क्रिकेटमधलं फारसं कळत नाही, पण वानखेडेवर मॅच झाली असती तर ही मॅच भारत जिंकला असता, असं जाणकार सांगतात. असं संजय राऊत यांनी वक्तव्य केलंय. कपिल देव यांना आमंत्रण का दिलं नाही? सर्वप्रथम देशाला विश्वचषक मिळवून दिला. कपिल देव त्यांच्या संघाला आमंत्रित का केलं नाही, असा प्रश्न देखील राऊत यांनी उपस्थित केलाय. कॉर्पोरेट कंपन्या घेऊन जायच्या, क्रिकेट देखील घेऊन जायचा, हा यांचा डाव आहे, अशी घणघाती टीका राऊतांनी केली आहे. खरं म्हणजे भारताच्या अशा प्रकारच्या अंतिम सामने म्हणजे फायनल मॅचेस हे अनेकदा दिल्लीत होतात, फिरोजशाह कोटला मैदानावर किंवा मुंबईच्या वानखेडे मैदानावर होतात. पण ह्या वेळेला क्रिकेटमध्ये जी राजकीय लॉबी घुसलेली आहे एका राज्याची, त्याने आधी वल्लभभाई पटेल स्टेडियमचं नाव बदलून नरेंद्र मोदी स्टेडियम केलं. मोदी स्टेडियमवर हा अंतिम सामना घेऊन त्याचं सगळं श्रेय भारतीय जनता पक्ष आपल्याकडे घ्यायच्या विचारात होते. असं होत नाही शक्यतो. म्हणजे जगाला असं दाखवायचा प्रयत्न झाला की हा सामना भारतीय संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया नसून भारतीय जनता पक्ष विरुद्ध ऑस्ट्रेलियाचा सामना. म्हणजे जिंकलं तर भारतीय जनता पक्ष, आता हरलात ना. मग ज्या काही गोष्टी, घडामोडी, लोकांच्या भावना आहेत त्याच्यामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे. अर्थात भारतीय संघ उत्तम खेळला आणि जे हरले असले तरी त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. त्यांच्यात जिद्द होती जिंकण्याची आणि भारतीय जनता पक्षाच्या दुःखात मी सहभागी आहे. राज्यात गेल्या 2-3 वर्षापासून मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच पेटलाय. मराठा समाजाने लाखोच्या संख्येने मोर्चे काढले, पण काही आरक्षण मिळेना. गेल्या 2-3 महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या उपोषणानंतर मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापलाय. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला हादरून ठेवलंय. आता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरू करतंय. मराठा आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरू केले. परंतु या गोंधळात प्रसिद्ध व्याख्याते नामदेव जाधव चांगले चर्चेत आले. त्यांनी 1994च्या GR वरून शरद पवार यांना घेरले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले. शनिवारी पुण्यात त्यांच्यावर शाई फेकण्यात आली. त्यानंतर लेखक आणि मराठा आरक्षणाचे अभ्यासक असलेले बाळासाहेब सराटे यांनी मराठा आरक्षणाचे मारेकरी शरद पवार असल्याचा उल्लेख केलाय. त्यासाठी त्यांनी 1994च्या GRचा आधार घेतलाय. नेमका काय आहे 1994चा GR ते बघा. 1994चा GR शरद पवार यांचीच चूक होती, असे मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे यांनी म्हटले. तसेच शरद पवार यांनी समोर येऊन आपली चूक मान्य केली पाहिजे असे विधान देखील केले. 1994चा GR निघाला तेव्हा शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. सामान्य प्रशासन विभागाने 23 मार्च 1994 रोजी हा GR काढला. या GR मध्ये आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भातील हा GR होता. त्यावेळी राज्यात 34% आरक्षण होते. परंतु 23 मार्च 1994 रोजी काढलेल्या GR नंतर राज्यात 50% आरक्षण झाले. असे वाढले आरक्षण. राज्यात 23 मार्च 1994 पूर्वी
अनुसूचित जाती, अनुसूचित जातीतील बौद्ध धर्म स्वीकारलेल्या व्यक्तींना 13%, तर अनुसूचित जमातींना 7%, विमुक्त जाती भटक्या जमातींना 4%, इतर मागासवर्ग म्हणजेच ओबीसींना 10% असे एकूण 34% आरक्षण देण्यात आले. शरद पवार यांच्याकडे 1994 मध्ये मुख्यमंत्री पदाची सूत्र होती. त्यांनी राज्यात असलेले 34% आरक्षण 50% केले. त्यात विमुक्त जाती भटक्या जमातींचे असलेले आरक्षण 4% वरून 11% केले. पूर्वी ओबीसी आरक्षण 10% होते, ते 19% झाले, म्हणजे एकूण 16% आरक्षणात वाढ झाली. यापूर्वी 34% आरक्षण होते, ती मर्यादा 16% वाढल्यामुळे 50% आरक्षण झाले. यामुळे आरक्षणाची कमाल मर्यादा पूर्ण झाली. 1994 मध्ये शरद पवार यांनी मराठा समाजाचा विचारच केला नाही. जेव्हा ओबीसी आरक्षणमध्ये वाढ होत होती त्यावेळी मराठा समाजाचा विचारच केला नाही. यामुळे नामदेव जाधव, बाळासाहेब सराटे यांनी शरद पवार यांना आरक्षणाचे मारेकरी असल्याचे विधान केले. वजनाचा काटा वाढतोय की कमी होतोय? लक्षात ठेवा, विना मार्गदर्शन सप्लिमेंट म्हणजे अनेक आजारांना आमंत्रण. आता वजन वाढवणे किंवा कमी करण्यासाठी सप्लिमेंटचा उपयोग करण्याची गरज नाही. बदलती जीवनशैली आणि आरोग्यावर होणारे परिणाम सर्व काही आता आमच्यावर सोडा आणि हेल्दी आयुष्य जगा. नैसर्गिक आणि कायमस्वरूपी परिणाम मिळवण्यासाठी आजच संपर्क करा. सोनल डाएट क्लिनिक 74928075. संपूर्णपणे नॅचरल व होलिस्टिक डाएट प्लॅन. 15हून अधिक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या डाएट व न्यूट्रिशन कन्सल्टंट डॉक्टर सोनल कोठोळे यांना आपले आहाराचे योग्य नियोजन व आरोग्य संतुलनासाठी आजच संपर्क करा. त्याचबरोबर अचूक कन्सल्टिंग मार्गदर्शन तसेच ऑनलाईन कन्सल्टिंग फॅसिलिटीसाठी सुद्धा संपर्क करू शकता. सोनल डाएट क्लिनिक. संपर्क 74928075. तुमच्या कंपनीची किंवा प्रोडक्टची जाहिरात करायची आहे, त्यासाठी जर आपण देखणी मॉडेल शोधत असाल तर आजच संपर्क करा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिर यांना. आपल्या कंपनीसाठी ब्रँड अँबॅसेडर हवी असेल, ज्वेलरी शो, फॅशन शो, कॉस्मेटिक प्रोडक्ट्स, फॅशन अँड ब्युटी प्रॉडक्ट्स, गारमेंट शॉप किंवा फिल्म प्रोडक्ट शूटसाठी सुंदर आणि आकर्षक मॉडेल हवी असल्यास अभिनेत्री तथा सेलिब्रिटी मॉडेल स्मिता अहिरे यांना आजच संपर्क करा. महाराष्ट्र सौंदर्यवती स्पर्धेतील विजेती मॉडेल स्मिता अहिरे. संपर्क 8446793827. 10वी-12वी नंतर कोणतं करिअर निवडायचा हा विचार करताय? यंदा सुट्टी लागली की मस्त फिरायला जायचंय, रोमांचक अनुभव घ्यायचाय आणि निसर्गाचा भरपूर आनंद लुटायचाय. मग काय, तुम्ही ऑप्शन शोधताय? तुम्हाला काहीही शोधण्याची गरज नाहीये. फक्त एक कॉल करा जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सला आणि देश विदेशात रोमांचक पर्यटनाची सुवर्ण संधी मिळवा. त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यातील अविस्मरणीय क्षणांची शिदोरी बांधूया. तुमच्या स्वप्नांच्या भटकंतीला पंख द्या. आमच्या नीता वैद्य यांच्या जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्स सोबत मिळवा एक रोमांचक अनुभूती. तुम्हाला मिळेल इंटरनॅशनल आणि डोमेस्टिक टूर्सचा आनंद. भारताबरोबरच इंटरनॅशनल टूर्स मध्ये नेपाळ, भूतान, थायलंड, मलेशिया, जपान, बाली, बाकू, व्हिएतनाम, कंबोडिया सारख्या अनेक देशात न पाहिलेलं जग पहा आणि अविस्मरणीय क्षणांचे साक्षी व्हा. त्याचबरोबर इंटरनॅशनल क्रूज टूरचाही आनंद घ्या. डोमेस्टिक टूर्स मध्ये काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचा अभूतपूर्व भारत अनुभवायला विसरू नका. त्याचबरोबर अंदमान, पॉंडिचेरी, मालदीव यासारख्या अलौकिक सौंदर्याचा आनंद घ्या. जिज्ञासा ॲडव्हेंचर्स अँड टूर्सची खास वैशिष्ट्ये: चारधाम यात्रा, आनंदवन, हेमल कसा, ताडोबा जंगल सफारीचा रोमांच अनुभवा. स्टॅच्यू ऑफ युनिटी, रण ऑफ कच्छ, चेरी ब्लॉसम, जापान, हिमालय ट्रेक्स, जंगल टूर्स, विंटर डेस्टिनेशन, पॅन इंडिया टूर्स, त्याचबरोबर समर टूर्स अँड ट्रेक्स इत्यादी उपलब्ध. तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा सर्व्हिसेसची चिंता करण्याची गरज नाही. फ्लाईट, रेल्वे तिकीट सुद्धा उपलब्ध. मग आजच निघा आनंदाची सफर करायला. संपर्क 9823980076 आणि 8275811876.
राज्य शासनाने मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबत न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली आहे. या समितीस नागरिकांनी त्यांच्याकडे असलेले पुरावे 21 ते 24 नोव्हेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. राज्य शासनाने 7 सप्टेंबर 2023 रोजी शासन निर्णयानुसार मराठा कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत एक समिती गठीत केली होती. त्याचबरोबर पुरावे याबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील कार्यालयात सर्व कार्यालय प्रमुख व उपविभागीय अधिकारी तहसीलदार यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी 4 नोव्हेंबर 2023 पासून मोहीम हाती घेतली आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्ष कार्यान्वित केला गेला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती यांचा विभाग व जिल्हानिहाय दौरा कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय. या समितीमार्फत नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांचा 2 डिसेंबर 2023 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक येथे आढावा घेण्यात येणार आहे. कुणबी मराठा प्रमाणपत्रासाठी नागरिकांकडे असलेले पुरावे व कागदपत्रे 21 ते 24 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष कक्षात स्वीकारली जाणार आहेत. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील पुरावे व कागदपत्रे वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. एका खुनाच्या आरोपाखाली पुण्याच्या येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड आशिष जाधव हा पळून गेलाय. पोलिसांना चकवा देऊन तो तुरुंगातून पळून गेल्याची घटना घडली आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. आशिष जाधव हा वारजे माळवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका खुनाच्या गुन्ह्यात 2008 पासून येरवडा कारागृहात होता. जाधवला येरवडा कारागृहातील रेशन विभागात काम देण्यात आलं होतं. या कामादरम्यानच तो पळून गेल्याचा संशय व्यक्त केला जातोय. काल दुपारच्या सुमारास कारागृहातील कैद्यांची तुरुंग अधिकाऱ्यांनी मोजणी केली असता त्यावेळेस आशिष जाधव हा कारागृहातील अधिकाऱ्यांना आढळून आला नाही. त्यामुळे जाधव हा फरार झाल्याचं लक्षात आलंय. राज्यातील सर्वात संवेदनशील आणि कडक सुरक्षेसाठी ओळखल्या जाणाऱ्या येरवडा कारागृहातूनच तो पळून गेल्यानं खळबळ उडाली आहे. सप्रेम मराठी ब्युरो रिपोर्ट पुणे. चिवडा म्हटलं की नाव एकच, नाशिकचे वावरे बंधू यांचा सुप्रसिद्ध कोंडाजी चिवडा. 103 वर्षांची परंपरा असलेला, 7 समुद्रापार देश विदेशात सुप्रसिद्ध असलेला कोंडाजी चिवडा. कोंडाजी चिवड्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटीज देखील उपलब्ध, जसे जगप्रसिद्ध असलेला कांदा लसूण चिवडा, मखमल चिवडा, विशाल भेळ, मका चिवडा, दालमट चिवडा. त्याचबरोबर जैन बंधूंसाठी जैन चिवडा, तसेच कॉन्फरन्स, शाळा, कॉलेज, कॅटरर्स, लग्न समारंभ, सोहळे, फूड इंडस्ट्रीसाठी कॉर्पोरेट गिफ्ट सुद्धा उपलब्ध. दिवाळी तसेच सण समारंभात भेटवस्तू देण्यासाठी एक उत्तम पर्याय कोंडाजी चिवडा. त्याचबरोबर नवीन व्यवसायाचा शोध घेणाऱ्यांसाठी सुवर्ण संधी. आपण बनवू शकता कोंडाजी चिवड्याचे डिस्ट्रीब्युटर. त्याचबरोबर आपल्या परिसरात किंवा शहरात कोंडाजी चिवड्याची फ्रँचाइज सुद्धा सुरू करू शकता. अधिक माहितीसाठी वावरे बंधू यांना आजच संपर्क करा. 8100018180. त्यासाठी आजच संपर्क करा. 9422273553. आनंदाच्या प्रत्येक क्षणी आठवणीतील चव वावरे बंधू यांचा कोंडाजी चिवडा. पाटील नर्सरी म्हणजे प्रत्येक घराचं घर पण जपणारी नर्सरी. घर असो की अंगण, गॅलरी असो की टेरेस, कंपनी असो की फॅक्टरी, हॉस्पिटल, बगीचा, ऑफिस, कोणतंही ठिकाण असो त्याला सुंदर फुलांनी सजवण्यासाठी, हिरव्यागार झाडांनी बहर आणण्यासाठी आजच संपर्क करा पाटील नर्सरीला. जिथे आहेत हजारो प्रकारची झाडे, रोपे, फळझाडे, शोभेची झाडे, रंगीबेरंगी फुलांचे विविध प्रकार, तसेच औषधी वनस्पती, गार्डनसाठी लागणारी सर्व प्रकारची फुलझाडे. पाटील नर्सरीमध्ये उपलब्ध आहे 24 तास ऑक्सिजन देणारी झाडे, मनमोहक सुगंध देणारी फुलझाडे, कार्यक्रमांमध्ये गिफ्ट देण्यासाठी सॅम्पलिंग. त्याचबरोबर 40 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या श्रीमती शुभांगी पाटील यांचे कमी जागेत बागेचं व्यवस्थापन कसे करावे याचे योग्य मार्गदर्शन, औषधी वनस्पतींची संपूर्ण माहिती तसेच वॉल हँगिंग गार्डनसाठी योग्य मार्गदर्शन.
घर, अंगण, कंपनीच्या प्रांगणात झाडे लावूया, निसर्गाचं भान ठेवूया. मग आजच भेट द्या पाटील नर्सरी, म्हसरूळ, नाशिक. किंवा संपर्क करा 9145900955 आणि 9028057889. हाऊस नंबर 65 2B, सर्वे नंबर 55-1, म्हसरूळ वरवंडी रोड, नाशिक. आपल्याकडे असलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करायची आहे. मी कष्टाने कमवलेल्या पैशांची बचत तर व्हायला हवी. त्या गुंतवणुकीतून मला चांगला परतावा मिळायला हवा आणि अडचणीच्या काळात मला आणि माझ्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळायला हवा. अहो मग विचार कसला करताय? चारुशिला कुलकर्णी यांचे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट आहे ना, जिथे तुम्हाला मिळेल योग्य सल्ला आणि परिपूर्ण मार्गदर्शन. जिथे लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, ग्रुप इन्शुरन्स, फायर इन्शुरन्स, मरीन इन्शुरन्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स तसेच सायबर इन्शुरन्स सुद्धा उपलब्ध आहे. आणि विशेष म्हणजे आपण बिझनेस इन्शुरन्स सुद्धा मिळवू शकता. त्याचबरोबर युवक, महिला, नोकरदारांना इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये 100% प्रशिक्षण घेऊन एक्स्ट्रा इन्कम मिळण्याची सुवर्ण संधी. आमचा पत्ता आहे लर्निंग अँड इन्व्हेस्टमेंट पॉइंट, अपडेट कोवर्क्स, बंगलो नंबर 7, फर्स्ट फ्लोअर, गुरुदत्त कोऑपरेटिव्ह सोसायटी, समर्थनगर, नाशिक. संपर्क 9225144364 किंवा 7498993093. स्त्री जीवनाचे विविध पैलू उलगडणार शिवपुराण महाकथेसाठी खानदेशवासीय नाशिक मुक्कामी आहे. सिओर येथील आंतरराष्ट्रीय कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा नाशिक येथे 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान आयोजित केली आहे. 5 दिवसीय कथेसाठी मालेगावसह खानदेशवासीय नाशिक येथे मुक्कामी आहेत. त्याच दृष्टीने भाविकांची लगबग देखील सुरू झाली आहे. कथेबरोबरच त्र्यंबकेश्वर, सप्तशृंगी गड आदी ठिकाणी देवदर्शन करता येणार आहे. काही भाविक कथास्थळी 5 दिवस मुक्कामी राहणार आहेत. पंडित प्रदीपजी मिश्रा यांची श्री महापुराण कथा गेल्या वर्षी मालेगावमध्ये पार पडली होती. 7 दिवसीय कथेला लक्षणीय प्रतिसाद मिळाला. कथेनंतर शहराच्या विविध भागांसह अनेक गावांमध्ये श्री महादेव मंदिरात भाविकांची गर्दी वाढली होती. खानदेशमधील शाळकरी मुलांसह बालवृद्ध शिवमंदिरात दररोज दर्शनासाठी जात होते. हेच या कथेचे यश आहे. धुळे येथील नुकतीच 15 ते 19 या कालावधीत शिवमहापुराण कथा झाली. लाखो भाविकांनी कथेला हजेरी लावत खानदेशात प्रदीप मिश्रांना मानणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे. हजारो खानदेशवासीय नोकरी व्यवसायानिमित्त नाशिकमध्ये स्थिरावलेत. त्यामुळे नाशिकची शिवमहापुराण कथा मालेगाव व धुळेप्रमाणे यशस्वी होण्याची शक्यता वर्तवली जाते. कथास्थळी हजारो भाविक मुक्कामी राहत आहेत. रात्री भजन, भावगीते, गाणं यांचा आनंद साजरा करतात. जळगाव, शिरपूर, पारोळा, धुळे, नंदुरबार, चाळीसगाव, मालेगाव, मनमाड, नांदगाव, कळवण, बागलाण आदी भागातील श्रद्धाळूंची संख्या लक्षणीय असणार आहे. दिवाळीच्या सुट्ट्या धुळे आणि नाशिक येथील शिवमहापुराण कथेच्या पार्श्वभूमीवर नाशिक, मालेगावसह खानदेशमधील बस स्थानके हाऊसफुल झाली आहेत. कथेसाठी जाणाऱ्या भाविकांमध्ये महिलांची संख्या सर्वाधिक आहे. पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेसाठी 2 ते 3 वर्ष वाट बघावी लागते. 2025 पर्यंत देशातील विविध शहरांमध्ये कथा आरक्षित आहेत. प्रदीप मिश्रा यांची अन्य राज्यातील नियोजित कथा काही कारणांमुळे पुढे ढकलली जाते. त्यामुळे धुळे आणि नाशिक येथे प्रत्येकी 5 दिवसीय कथा मिळाली. नाशिकसह खानदेशवासी यांनी कथेचा लाभ घेऊन प्रदीप पंडित मिश्रा यांचे विचार आचरणात आणावेत, असे दादाजी भुसे म्हणाले. महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराजांच्या उपस्थितीत राधाराणी सत्संग सेवा समितीतर्फे आजपासून रामकुंडावर भागवत कथेचे आयोजन करण्यात आले. नाशिक येथील पंचवटी गंगा घाटावर महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्या गोडवाणीतून श्रीमद भागवत कथेचे आयोजन उद्यापासून म्हणजेच 22 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या दरम्यान करण्यात आलेले आहे. या संबंधीची माहिती देण्यासाठी यजुर्वेद मंदिर मंगल कार्यालय राम सेतू समोर पंचवटी येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज यांच्यासह यजुर्वेदीय माध्यान्दिन ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल
उपाध्यक्ष तुषार जोशी, ॲडव्होकेट भानुदास संशे उपस्थित होते. यावेळी ॲडव्होकेट भानुदास संशे यांनी या सोहळ्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. त्याचबरोबर पितृकल्याणार्थ आणि व्यसनमुक्ती संदेश देण्यात येईल असं देखील त्यावेळी त्यांनी सांगितलं. यावेळी 70 स्वयंसेवकांनाही सज्ज ठेवण्यात आले. भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष आकाश बेळगावकर यांनी सांगितलं. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून गीता रमेश शिंपी परिवार नाशिक, विशाल हरी यादव परिवार जबलपूर आदी यजमान उपस्थित राहणार आहेत. तसेच सदर कथेसाठी जास्तीत जास्त भाविकांनी या भागवत कथेचा लाभ घ्यावा असे आवाहन राधाराणी सत्संग सेवा समितीतर्फे करण्यात आले आहे. त्याचबरोबर उद्या सकाळी 8:30 वाजता रामकुंडावरून भागवत ग्रंथाची भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून ग्रंथपूजन तसेच गोदावरी पूजनही करण्यात येणार आहे. समिती प्रमुख आणि मार्गदर्शक अध्यक्ष सतीश शुक्ल, पंडित तपन शास्त्री शुक्ल, राजू शेठ भोरे, सुनील शेठ महांकाळे, आमदार राहुल ढिकले, मीनाक्षी वैद्य, कल्पना पांडे, आकाश बेळगावकर, विक्रांत भाऊ चांदवडकर, अरविंद बच्चव, राजेंद्र धामणे, विकी जगताप, महेंद्र शर्मा, ॲडव्होकेट निलेश रोकडे, चेतन येवले, अरुण बागुल, योगेश वर्मा, गणेश पिंगळे, अविनाश अमृतकर, देविदास लाड, अर्जुन नाईक यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. यावेळी या पत्रकार परिषदेत संत महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वती महाराज यांच्यासह ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष सतीश शुक्ल, उपाध्यक्ष तुषार जोशी, ॲडव्होकेट श्री भानुदास संशे उपस्थित होते. घटना घडत आहे की दृष्टांत होते की महाराजांच्या मुखारविंदांना ही ज्ञान कथा आपल्या सर्वांना श्रवण करायला मिळते. आणि त्याचबरोबर आपल्याकडे नाशिकचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या नाशिकमध्ये त्रिवेणी संगम होत असतो आणि नाशिकचं हे त्रिवेणी संगम त्याच पद्धतीने श्रीमद् भागवत कथा तुलसी सालग्राम विवाह हरिहर मिलन व्यसन का यहाँ आयोजन है और कल सुबह 8:30 बजे श्री गंगा घाट से कलश यात्रा प्रारंभ होगी जो 11, 11:30, 12 बजे तक चलेगी और उसके बाद में 3 बजे से भागवत जी का जिसका प्रक्षेपण संस्कार टीवी पर 4 बजे से चलेगा और पूरे नासिक शहर के भावी भक्तों से प्रार्थना करेंगे, अनुरोध करेंगे कि आप सब लोग कार्तिक मास के इस पावन महीने में भगवान श्री हरि की कथा, भगवान महादेव की कथा सुनने के लिए आप पधारें पंचवटी गंगा घाट पर। और यहाँ जब आप सब लोग आएँ तो यहाँ बहुत भक्त लोग रहते हैं, यहाँ और भी बहुत सारी प्रकार की भीड़ भाड़ रहती है, तो किसी को तकलीफ़ ना हो उस प्रकार से सभी भक्त आएँ और यथार्थ जगह पे पार्किंग करें, किसी को तकलीफ़ ना हो ऐसी जगह गाड़ी लगाएं और आकर के आनंदपूर्वक कथा का श्रवण नित्य करें। और लगातार ये कथा 7 दिन चलेगी। 29 तारीख तक कथा का समापन है, 28 तारीख तक कथा जो है चलती रहेगी और कथा का टाइम 3 से 6 है। तो मैं अनुरोध करूंगा कि आप सब लोग जो है कथा श्रवण करने के लिए पधारें। या संस्थेने दिनांक 22 ते 28 नोव्हेंबर अतिशय सुवर्ण योग आपल्या नाशिककरांना उपलब्ध करून दिलेला आहे। आपल्याला आपण त्यांना वेगवेगळ्या माध्यमातून, चॅनलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून, मासिकांच्या माध्यमातून आणि निरनिराळ्या मार्गाने धर्माच्या विषयी येतो त्यावेळेला जेव्हा मार्गदर्शन असतं तर त्याच्यामध्ये धर्मसम्राट राष्ट्रीय संत श्री 1008 महंत महामंडलेश्वर श्री इंद्रदेवेश्वरानंद सरस्वतीजी महाराज वृंदावन यांना ऐकत असतो। आज या शुक्लविद्येच्या माध्यमातून ब्राह्मण संस्थेचं परम भाग्य आहे की महाराज तुम्ही या ठिकाणी आलात, आपलं स्वागत आहे। आपल्याला आज या 22 तारीख ते 28 तारीख होणाऱ्या कार्यक्रमाचं आपल्याला माहिती महाराजांकडून आणि समितीकडून घ्यायची आहे। परंतु ह्या विषयाला सुरुवात करण्या अगोदर आपण भारत मातेचं पूजन आणि दीपप्रज्वलन महाराजांच्या हस्ते करून पुढे पत्रकार परिषदेला सुरुवात करूया। सर्व पत्रकार बंधूंचं, चॅनल पत्रकारांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। समितीचा आहे, या समितीमध्ये श्री सतीशजी शुक्ल जे गंगा गोदावरी पंचकोटीचे आणि या संस्थेचे अध्यक्ष आहेत, कल्पनाताई पांडे उद्योजक आहेत,
विक्रांत भाऊ चांदवडकर हे उद्योजक आहेत, गीताताई शिंपी ह्या उद्योजक आहेत, डॉक्टर शास्त्री शुक्ल हे यज्ञाचार्य आहेत, ॲडव्होकेट निलेशजी रोकडे हे मालेगावचे उद्योजक आहेत, आकाजी बेलगावकर हे उद्योजक त्याच्यामध्ये आहेत,